नमस्कार. झी टॉकीज प्रस्तुत अष्टविनायक यात्रामध्ये मी पूजा सावंत सर्व भाविकांचं मनापासून स्वागत करते. इथे छान झुंजूमुंजू झाली आहे. मी आता पुण्यात आहे आणि थोड्याच वेळात आपली अष्टविनायक यात्रा पुन्हा सुरू करणार आहे. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? आज आपण सप्तपदी पूर्ण करणार आहोत. अहो हसताय काय? ह्या अष्टविनायक यात्रेत आपण 6 गणपती पूर्ण केले आणि आज आपण 7व्या गणपतीचं दर्शन घेणार आहोत. काल आपण लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाचं दर्शन घेतलं आणि आज आपण दर्शन घेणार आहोत लेण्याद्रीहून जवळ असलेल्या ओझरच्या श्री विघ्नेश्वराचं. चला तर मग. मुंबई असो किंवा पुणे असो, ट्रॅफिक हे ट्रॅफिकच असतं आणि हेच ट्रॅफिक टाळण्यासाठी आम्ही पुण्यातून अगदी पहाटे ओझरकडे जायला निघालो. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे, पण त्यापूर्वी मी ह्या पुण्याचं वातावरणही एन्जॉय करते. गणपतये नमः. अष्टविनायकांमधील 8 गणपतींपैकी 6 गणपती हे पुण्याच्या आजूबाजूला आहेत. म्हणजे पुण्याहून 20 किलोमीटर ते जास्तीत जास्त 100 किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे अष्टविनायक यात्रा करताना तुम्ही पुणे हे सेंटर पकडू शकता. म्हणजे तुम्ही दिवसाला 1 गणपती किंवा जास्तीत जास्त 2 गणपतींचं जरी दर्शन घेतलं तरीही ही अष्टविनायक यात्रा तुम्ही सुरळीतपणे आणि आरामात पूर्ण करू शकता. आता आपण नारायणगावच्या रस्त्याला लागलोय जो पुढे ओझरकडे जातो आणि तुम्ही जर पाहत असाल इथे आता थोडं थोडं उजाडायला लागलंय आणि मस्त आल्हाददायक वातावरण आहे. काही क्षणातच आपण विघ्नेश्वराचं दर्शन घेणार आहोत, पण मंदिरात जाण्यापूर्वी मला श्रीफळ आणि पेढे हवे. तुम्ही बघत असाल माझ्या मागे इथे काही आकर्षक कंदी पेढे आहेत आणि ते पेढे खाण्याची मला अगदी अशी प्रबळ इच्छा झाली आहे. पण नाही, पहिला मान आपल्या बाप्पाचा. मी बाप्पासाठी भरपूर पेढे घेणार आहे, पण त्यापूर्वी आपण इथल्या ताईंची गप्पा मारूया. नमस्कार ताई. नमस्कार. अष्टविनायकामधलं हे अगदी मानाचं स्थान आहे विघ्नेश्वर आणि ते भाविकांची प्रचंड गर्दी असते. तर मग किती उत्साहाने भाविक इथे येतात, त्यांचा उत्साह काय असतो? तुम्हाला त्यांच्याकडे बघून काय वाटतं? भरपूर एकदम छान वाटतं त्यांच्याकडे पाहून. एकदम व्यवस्थित लोक देवदर्शनासाठी एवढे आतुरतेने वाट बघत असतात. मंदिरात जायची खूप इच्छा. आणि आता मीही गणपती बाप्पाच्या दारात आले. मला आता बाप्पासाठी श्रीफळ, फुलं आणि पेढे हवेत. धन्यवाद ताई. बाप्पासाठी फुलं, श्रीफळ आणि पेढे तयार आहे आणि काही क्षणातच आपल्याला विघ्नेश्वराचं दर्शन होणार आहे. आता मी पोचले मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आणि नेहमीप्रमाणेच गणपती बाप्पाचे द्वारपाल जय आणि विजय आपल्या स्वागतासाठी उभे आहेत. इतिहासात असा उल्लेख आढळतो की पोर्तुगीजांकडून वसईचा किल्ला सोडवून आणल्यानंतर शिवाजी अप्पांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. देवालयाचा सभा मंडप 20 फुटांचा आहे. याच्या दक्षिणेला आणि उत्तरेला दरवाजे आहेत. श्री विघ्नेश्वर हा मनाने खूप श्रीमंत आहे. तो आपल्या उदार मनाने भाविकांची विघ्न दूर करतो आणि म्हणूनच अष्टविनायकातील सर्वात श्रीमंत गणपती म्हणूनही ओळखला जातो.
माझ्या मनात त्याच देवतेविषयी एकाग्रता निर्माण हो ज्या देवतेचं तोंड हत्तीचं आहे, जो विघ्नांचं हरण करतो, ज्याने विघ्नासुराचा नाश केला, जो स्वतः ब्रह्म आहे आणि अनेक अवतारानंतर सुद्धा जो अविचल आहे, असा ओझरस्थित विघ्नेश्वर. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. शुभानना शुभानना गण गण गणपति गजानना. 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 शुभानना शुभानना. भक्कम तटबंदी, टुमदार मंदिर आणि मंदिराच्या बाजूलाच असलेला मोठा जलाशय सर्व भक्तगणांना गणेशाच्या चैतन्याची जाणीव करून देतो. मंदिरात आल्यानंतर आपलं लक्ष वेधून घेतलं ते इथल्या 2 काळ्या पाषाणातल्या दीपमाळांनी. यालाच संस्कृतमध्ये त्रिपुर असं म्हणतात. यामागची अशी आख्यायिका आहे की त्रिपुरसुराचा वध केल्यानंतर तो आनंद साजरा करण्यासाठी दीपमाळांवर दिवे लावले गेले. इथे दर त्रिपुरी पौर्णिमेला दीपमाळ प्रज्वलित केली जाते आणि त्या दिव्यांचा प्रकाश म्हणजे आहा, शब्दात वर्णनच करू शकत नाही. आता मी पोचले मंदिराच्या गाभाऱ्यात आणि विघ्नेश्वराबद्दल आपण आणखीन थोडी माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार गुरुजी. विघ्नेश्वराची काय आख्यायिका आहे? या ठिकाणी अभिदत्त राजाने यज्ञ केला होता आणि यज्ञ केल्यानंतर त्या विघ्नासूर दैत्य आणि गणपतीची या ठिकाणी गाठ पडल्यानंतर युद्ध सुरू झालं आणि युद्ध सुरू झाल्यानंतर गणपतीने त्यांच्या विघ्नासूर दैत्याचा पराजय केला आणि पराजय केल्यानंतर विघ्नासूर दैत्याने सांगितलं की तुमचं नाव आहे त्याचं मागं माझं नाव लावलं जावं. तेव्हापासून विघ्नेश्वर किंवा विघ्नहर असं नाव पाहून या ठिकाणी स्वयंभू स्वरूपामध्ये गणपती बाप्पा डौलदार कमानीमध्ये बसलेले आहेत तिथे. बरं गुरुजी, मी मघाशी मंदिराच्या परिसरात फिरत असताना इकडे वृक्षांची एक वेगळी रचना केलेली मी पाहिली, तर त्या वृक्षांबद्दल आणि या मंदिराच्या रचनेबद्दल थोडीशी माहिती. तर ह्या मंदिराच्या रचनेबद्दल की या ठिकाणी पहिला बाजीराव पेशवे ही लढाई चालली होती विजयात वसईला. तर वसईला लढाई चालली असताना ह्या जंगलामधून छोटंसं मंदिर दर्शन करण्यासाठी या ठिकाणी चाललेले होते. मंदिर दर्शन करण्यासाठी ते उतरले घोड्यावरून आणि घोडे उतरल्यानंतर त्याने दर्शन घेण्यासाठी आज येत असताना मंदिराच्या छोटासा गाभारा होता आणि दरवाजा छोटा असल्यामुळे त्यांचा मुकुट खाली पडला आणि मुकुट खाली पडल्यानंतर त्यांना अपशकुन वाटलं की मी मंदिर मोठं असतं, छोटा मंदिर दरवाजा मोठा असता तर मी माझा मुकुट पडलेला असता. म्हणून त्यांनी दर्शन घेतलं आणि त्यांना आतमध्ये प्रतिज्ञा केली, मी लढाईमध्ये विजय झालो, तुमचं भव्य मोठं मंदिर बांधून. त्याप्रमाणे हे मंदिर सन 1724 साली श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे यांनी हे भलं मोठं मंदिर बांधलं. बरं, आमच्या वाचनात असंही आलंय की चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार. चिमाजी अप्पाच्या पेशव्यांनी ह्या गणेशाचा जीर्णोद्धार केला. पहिले जुनं मंदिर होतं त्याचा नूतन मंदिराचा कलशाचा त्यांनी कलशारोहण केलं आणि त्या चिमाजी अप्पा पेशव्यांनी या कलशारोहण करून त्यांनी कलश उभा केला, सोनेरी कलश लावला.
प्रेक्षकांना एक गोष्ट सांगायला आवडेल की आपण थेऊरला जे चिंतामणीचं दर्शन घेतलं तिथे एक घंटा होती, म्हणजे चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांविरुद्ध लढाई जिंकून ती घंटा तिथे थेऊरला बांधली आणि त्याच लढाईनंतर त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. धन्यवाद गुरुजी. ही अत्यंत महत्त्वाची माहिती आमच्या झी टॉकीजच्या प्रेक्षकांना दिल्याबद्दल खूप खूप आभार. सहकुटुंब सहपरिवार बाप्पाचं दर्शन घेण्यात एक वेगळीच मजा आहे. इथे असंच एक कुटुंब विघ्नेश्वराचं दर्शन घ्यायला आलंय. आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार, आपलं नाव? परशुराम वाडेकर. तुम्ही इथलेच आहात का? नावराज, शिरूर तालुका. बरं, आणि हे तुमचं कुटुंब आहे, मला जरा ओळख करून देता का पटकन? ह्या माझी सुनबाई, हा मुलगा आणि ती पत्नी. मला तुला विचारायचं की तुला आपल्या गणपती बाप्पाबद्दल काय वाटतं? मला एवढं सांगावंसं वाटतं की गणपतीची मूर्ती पाहिल्यानंतरच एवढं इतकं मन प्रसन्न वाटतं, एकदम फ्रेश वाटतं असं. काकू, तुम्ही इथे हजर आहात. मला काकूंना असं विचारायचं आहे की तुमच्या आयुष्यात विघ्नेश्वराचं काय महत्त्व आहे? विघ्नेश्वराचं काय महत्त्व आहे? आपण पहिल्यापासून गणपतीलाच मानतो ना. पहिलं पूजा आपण गणपतीची करतो. बरं, आणि मग तुम्ही विघ्नेश्वरासाठी असा कुठकुठले वेगवेगळे नैवेद्य करून आणता? काही नाही, गणपती बसलं तर मोदक हे असत तिथं. कारण गणपती जेव्हा घरी बसतो तेव्हा त्यानंतर आरतीनंतर जो प्रसाद दाखवला जातो आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळा प्रसाद असतो, तर त्यावेळी आपल्या बायकांची कसरत असते ना की बाप्पाचं काही कमी झालं नाही पाहिजे. तर तुम्ही काय काय वेगवेगळे पदार्थ करता? काय मोदक करतो. असं एक वर्षी आम्ही किती 250 मोदक केले होते गणपती आरतीला. 250 मोदक? 250 मोदक केले होते. तुम्ही एकटीने केले होते? नाही, 2 बायका होत्या. म्हणजे सगळ्यांनी एकत्र कुटुंबाने बसून मोदक केले. आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल खूप खूप आभार. आता वेळ झाली आहे कलाकाराची बाप्पांवरची श्रद्धा जाणून घ्यायची. बाप्पाने त्यांना जो आशीर्वाद दिलाय तो आपण त्यांच्या तोंडूनच ऐकू. त्यामुळे माझ्या जन्मापासून मी घरी 1.5 दिवसाचा गणपती बघतोय. यावर्षीपासून थोडासा त्याच्यात बदल करण्याचा प्रयत्न करणार आहे की मूर्ती मी पंचधातूची एक घेतलेली आहे आणि यावर्षीपासून दरवर्षी आपण जी मूर्ती आणतो, मग ती शाडूची असेल, मातीची असेल, POPची असेल, ती न आणता एक स्थिर मूर्ती आपण ज्याला म्हणतो की स्टॅटिक, ती सतत माझ्याबरोबर राहील विसर्जनानंतर पण, अशी एक मूर्ती मी विकत घेतली. त्या मूर्तीची 1.5 दिवसासाठी प्राणप्रतिष्ठा करणार. उरलेलं वर्षभर ती मूर्ती माझ्याकडेच राहणार. त्यामुळे गणपती आणणं आणि गणपतीचं विसर्जन करणं हे यावर्षीपासून नसेल, ते घरच्या घरी होईल किंवा ते त्याची पद्धत पाळली जाईल, पण ॲक्च्युली मूर्ती नसेल. त्यामुळे माझ्या परीने पर्यावरणाच्या दृष्टीने ही उचललेलं एक छोटंसं पाऊल आहे टू मेक इट मोर इको फ्रेंडली, टू मेक इट मोर क्लोजर टू नेचर, असा प्रयत्न करतो आहे. आणि मला असं वाटतं की सगळ्यांनीच गणेशोत्सव अत्यंत दिमाखात आणि अत्यंत आनंदाने साजरा करावा. आता वेळ झाली आहे अभिषेकाची. ज्या प्रेक्षकांनी अष्टविनायक यात्रेत अभिषेकासाठी आपली नावं पाठवली आहेत त्यांच्या नावाने आता इथे संकल्प सोडला जाणार आहे. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत मंदिराचे पुजारी श्रीयुत हेरंब सीताराम जोशी. नमस्कार गुरुजी. ही प्रेक्षकांनी काही नावं पाठवली आहेत आणि मी तुम्हाला विनंती करते की आज त्यांच्या नावांचा इथे संकल्प सोडा करायचा आहे. त्यात आपण आचमन करू. डोळ्याला पाणी नेत्रस्पर्शन एकशे फक्त करा. नेत्रस्पर्शनम कुर्या श्री महागणाधिपते नमः. आचमन्यम. हे पाणी पिऊन टाका. केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमो नमः. हरि ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं कल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं ऋतं वचे सत्यं वच्मि अवक्तमः अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अववानुचान् अवशिष्यम् अवपश्चात्ताद् अवपुरस्ताद् अवोत्तरात्ताद् अवदक्षिणात्ताद् अवचोर्ध्वात्ताद् अवाध्रात्ताद् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दः द्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं तत्ततिष्ठति सर्वं जगदिदं त्वयैव विशति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नमः. त्वं चत्वारि वाक्पदानि
त्रयाधिपतिर्भवे त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्तुतोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मपूर्वस्त्वं गणादीन् पुरोच्चार्य वर्णादीन् तदनन्तरम् अनुस्वारपरतः अर्धेन्दुलस्तं तारेण रुद्धम् एतत्त्वमनुस्वरूपं गकारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारशान्तिरूपं बिन्दरुत्तररूपं नादसन्धानं सहिता सन्धेः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निजवृतगायत्री छन्दः गणपतिर्देवतः ॐ गं गणपते नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशलार्घ्यं रदं च वरदं हस्ते विभ्राणं मूषकजं रक्तं नमोदरं शूर्पकर्णकं रक्तवासनं रक्तगन्धायुक्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टादो प्रभुते पुरुषात्परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो भ्रातृपते नमो गणपते नमः गणपते नमस्ते अस्तु नमोदराय एकदन्ताय विघ्ननाशे शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। सप्तपदी म्हणजेच सप्तविनायकानंतर उद्या अष्टक पूर्ण होणार, म्हणजेच आपल्या ह्या अष्टविनायक यात्रेची उद्या सांगता होणार। उद्या आपण दर्शन घेणार आहोत रांजणगावच्या महागणपतीचं। आज पुरतं इथेच थांबूया, पुन्हा भेटू उद्याच्या विशेष भागात। तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया।